माझ्या मैत्रिणी म्हणतात मस्त आहे म्हणतात तुम्हाला फिरायला हे असं तुमच्या इकडं छान आहे म्हणतात गार्डन. हे झाडाला पण पांढरे फुले येतात पण मस्त. हो हो ना बरोबर आहे. वाघ गे काय नाही म्हणा आमच्या इकडे. हां हां आम्ही रोजच येतो म्हणा आम्ही नाही टेन्शन घेत. हो हिरवेगार कांदे मस्त. या दिवसात पात पण खा वाटते. हिवाळ्याचा सगळाच भाजीपाला चांगला भेटते ना. आमच्या इथे तुकडाच आहे काय सांगा तुम्हाला. तेल तर लयच आवडते मेथी पालक. हो सोले आता आमच्याकडे नाहीत. ती बाई आलीच नाही. होत्या खाली पण आणलं नाही बाहेर. 40 रुपयाच्या 50 रुपयाच्या. हो का त्या जागी ना. मग आता काय कामच तसं आहे. हां पोट वाढते ना. यावर्षी चांगलं आलं तर पहा करून टाका. कसं असते लेकी बाळीचं चांगलं लवकर झालं की टेन्शन नाही माझ्या बाप्पाला. हे का नाही जरी कमावती आहे तरी पण एकदा झालं टेन्शन नाही राहत. आम्ही तिकडं राहत जाऊ तर ते कांबळे काका होते त्याची पोरगी पहिले मस्त दिसत आहे बरं. 12वी झाली की पाहुणे घेऊन येत जात सगळं. आणि मग त्या काकू म्हणतात आता लय वर्षांनी झाले ते 15 वर्षांनी पोरगी झाली. तर मग ते काकू म्हणतात नाही आताच नाही करायचं. नाही काका म्हणतात ते आताच नाही करायची लाडकी होती. त्या काकू म्हणतात करा. एकच पोरगी समजा एक पोरग 15 वर्षांनी 2 लेकरं झाले. तर मग काका म्हणतात करून टाकू. नाही काकू म्हणतात करून टाकू. आणि ते काका म्हणतात नाही सध्याच नाही करायचं. आणि मग असं करता करता बिचारे त्या पोरीचं आता वय झालं वयाची ती पोरगी. आणि मग आता काही कोणीच पाहुणे येऊन नाही राहिले. काय शिकेल ती काय म्हणतात गड्या. हो शिकेल ती. जॉब पण करत होती काही दिवस. ते नाही का सरस्वती समाज कार्य ते केलेलं आहे तिने कॉलेज. तर शिकलेली पण आहे चांगली. आणि स्वभाव तर लयच मस्त आहे तिचा. अशी म्हणजे खराब नाही काय नाही एकदम सायलेंट आहे. पण काय करतात आता बिचारीचं समजा लोकायला आजकाल कशा ही हा करणाऱ्या पुरी पाहिजे. गरीब लेकराला लवकर कुणी हे करत नाही. पण तिचं वजन घरात राहू लय वाढलं. माझ्यापेक्षा लय जाड आहे ती. हो हो ना तेव्हा नाही केलं. लक्ष द्यायचं ना बाप्पानं. हां आणि मग एकदा जाड झाल्यावर कसं लोक हे नाही करत ना. मम्मी माझ्या तुमच्या घरी येत नाही बरं म्हणते. काहून म्हणा पाहिजे राहता म्हणते तुझ्या घरी येतच नाही मला म्हणते. तसंच म्हणते म्हणा माणूस लग्न होईस तर. एकदा का लग्न घरी येतच नाही. लग्न झालं की म्हणा मग बरोबर आठवण येते म्हणा. मग दिवसातून 2-3 फोन. मम्मी जेवली का पप्पा जेवले का हे का नाही. हां शिकवलं पाहिजे. बरं झालं ना शिकवलं होतं. तिचं सगळं लक्ष मी तिच्या